आज ना माझा खूप मोठा म्हणजे लॉस झालाय माहितीये का? म्हणजे जास्तीचा नाहीये, ₹100चा लॉस झाला माहितीये का? काय झालं, मैत्रिणीला पैसे हवे होते, जे की माझ्याजवळ ऑनलाईन नव्हते. मग मी काय केलं, कॅश होती. मग मी म्हटलं बँकेत भरून यावे आणि त्याच्यानंतर म्हटलं मग तिला ट्रान्सफर करायला येतील. तर बँकेत भरायला गेले तर बँकेचं टायमिंग संपलेलं होतं. मग मी काय केलं, ते बँकेच्या पाठीमागे सोय आहे ना SBIची, ATM मधून पैसे भरता येतील, ते यूज केली. म्हटलं करावं तरी, बघूया तरी काय आहे, करून बघावं. तर मला काय माहित माझाच तोटा होणार होता. मी तिला ₹1000 पाठवायचे होते. म्हटलं पहिल्यांदा ₹500 टाकून बघितले. म्हटलं की जातात का नाही एकदा एकदा कन्फर्म करावं आणि त्याच्यानंतर मग ₹500 राहिलेले टाकावेत. ₹500 टाकले, झालं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं. माझंच नाव वगैरे आलं, अकाउंटचं लिहिलेलं तिथं आणि परत मग ₹500 टाकले. तर ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं. मग बाहेर येऊन बघितलं तर म्हटलं निदान ॲपला पैसे आलेत की नाहीत हे तरी चेक करावं. बघितलं तर बापरे, ₹47 प्रत्येक ट्रान्झॅक्शन पाठीमागं माझी कट झालेली होती माहिती आहे का SBIचे. म्हणजे मी ₹1000 पाठवले तिला आणि 47 पॉईंट समथिंग काहीतरी अजून कट झालेले होते. म्हणजे जवळजवळ 48, म्हणजे राऊंड फिगर धरली ₹50 बरं का. म्हणजे ₹500 पाठीमागं ₹50 गेले, म्हणजे ₹1000 पाठीमागं माझे ₹100 गेले, म्हणजे ₹900 तिला फक्त गेले माहितीये का. तिला मी म्हटलं सॉरी अगं माझ्याकडून चुकून झालं. तर म्हणली असू दे मी करते ऍडजस्ट, म्हणली इथं बाहेर कुठेतरी आता दुसरीकडून घेते ₹100. तर बघा ना, म्हणजे मी माझं काम हलकं करायला गेलेली आणि माझाच तोटा झाला. मला माहित नव्हतं हे असलं काहीतरी असेल ते. तर तुम्ही सुद्धा जर ATM मधून पैसे भरणार असाल, डिपॉझिट करणार असाल बँकेमध्ये, तर पहिल्यांदा चेक करून घ्या की ट्रान्झॅक्शन पाठीमागं किती त्यांचे चार्जेस आहेत ते, म्हणजे लॉस नाही होणार आपला. त्याच्या ते रांगेत उभं राहिलेलं कधी सुद्धा परवडलं ना आपल्याला. एक अर्धा तास जाऊ दे तिकडं, पण त्याच्यातले कट तरी होणार नाहीत ना पैसे. काय सांगता येत नाही, बँकवाले परत थोड्या दिवसांनी म्हणतील रांगेत उभं राहायचे सुद्धा पैसे आम्ही कट करतो म्हणून. आज ना माझा खूप मोठा म्हणजे लॉस झालाय माहितीये का? म्हणजे जास्तीचा नाहीये, ₹100चा लॉस झाला माहितीये का? काय झालं, मैत्रिणीला पैसे हवे होते, जे की माझ्याजवळ ऑनलाईन नव्हते. मग मी काय केलं, कॅश होती. मग मी म्हटलं बँकेत भरून यावे आणि त्याच्यानंतर म्हटलं मग तिला ट्रान्सफर करायला येतील. तर बँकेत भरायला गेले तर बँकेचं टायमिंग संपलेलं होतं. मग मी काय केलं, ते बँकेच्या पाठीमागे सोय आहे ना SBIची, ATM मधून पैसे भरता येतील, ते यूज केली. म्हटलं करावं तरी, बघूया तरी काय आहे, करून बघावं. तर मला काय माहित माझाच तोटा होणार होता. मी तिला ₹1000 पाठवायचे होते. म्हटलं पहिल्यांदा ₹500 टाकून बघितले. म्हटलं की जातात का नाही एकदा कन्फर्म करावं आणि त्याच्यानंतर मग ₹500 राहिलेले टाकावेत. ₹500 टाकले, झालं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं. माझंच नाव वगैरे आलं, अकाउंटचं लिहिलेलं तिथं आणि परत मग ₹500 टाकले. तर ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं. मग बाहेर येऊन बघितलं तर म्हटलं निदान ॲपला पैसे आलेत की नाहीत हे तरी चेक करावं. बघितलं तर बापरे, ₹47 प्रत्येक ट्रान्झॅक्शन पाठीमागं माझी कट झालेली होती माहिती आहे का SBIचे. म्हणजे मी ₹1000 पाठवले तिला आणि 47 पॉईंट समथिंग काहीतरी अजून कट झालेले होते, म्हणजे जवळजवळ 48, म्हणजे राऊंड फिगर धरली ₹50 बरं का. म्हणजे